नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, स्किप अजिबात करायचा नाही, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणे गरजेचं आहे। हप्ता हवा असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया अतिशय महत्त्वाची माहिती। त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण संजय गांधी निराधार अनुदान योजनेची तुमची कोणतीच अपडेट मिस होणार नाही। चला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया महत्त्वाची माहिती। या ठिकाणी पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी जे दिव्यांग बांधव आहेत त्या दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत हप्ता वाटपाचा मेसेज पोर्टलवर आलेला आहे। तुम्ही म्हणाल दिव्यांग सहाय्यक विभागाच्या माध्यमातून पैसे येणार होते, दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती मेसेज यायला पाहिजे होता, पण तसं झालेलं नाही। सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत पैसे येणार आहेत आणि त्याच पोर्टलवरती मेसेज आलेला आहे। पहा, आता मेसेज आलेला आहे पण लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाहीत। होय, बरोबर आहे, पैसे मिळणार नाहीत। कोणत्या लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाहीत? सर्व लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाहीत का? तर या ठिकाणी पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांपैकी जास्त लाभार्थ्यांना या ठिकाणी पहा, अशा लाभार्थ्यांना पैसे येणार नाहीत ज्या लाभार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशन पूर्ण नाही। त्याचबरोबर या ठिकाणी पहा, ज्या लाभार्थ्यांचं पेंडिंग ॲट ऑफिशियल मार्च महिन्यामध्ये स्टेटस दाखवत होतं त्या ठिकाणी, म्हणजे ज्या त्या जिल्ह्यानुसार ठिकाण वेगवेगळं असणार आहे, त्या कार्यालयानुसार त्या ठिकाणी जर ऑफिशियल काम पूर्ण झालेलं असेल तरच हप्ता जमा होणार आहे, अन्यथा तुम्हाला हप्ता जमा होणार नाही। त्यामुळे महत्त्वाची रिक्वेस्ट आहे, सूचना आहे, तुम्ही काय करायचं आहे, तुमचं आधार व्हेरिफिकेशनचं जी प्रोसेस आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे, जेणेकरून 2,500चा जो हप्ता आहे तो तुम्हाला एप्रिलचा मिळून जाईल। एप्रिलच्या हप्ते वाटपातला संदर्भातला हा मेसेज आहे। सोमवारपासून पैसे पडण्याची शक्यता आहे। त्यापूर्वी आधार व्हेरिफिकेशन पूर्ण करून घ्या। आधार व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे। ज्यांचं राहिलेलं आहे त्यांना हप्ता मिळणार नाही। मार्चचा सुद्धा हप्ता तुम्हाला याच कारणामुळे मिळाला नसेल। बऱ्यापैकी लाभार्थ्यांना या कारणामुळे हप्ता मिळालेला नाही अशी माहिती ऑफिशियल माहिती वरूनच आलेली आहे। त्यामुळे काय करायचं आहे, आधार व्हेरिफिकेशन पूर्ण करून घ्यायचं आहे, जेणेकरून मार्चचे पैसे मिळतील की नाही हे सांगता येत नाही, परंतु एप्रिलचा हप्ता आणि पुढीलचा हप्ता सुरळीतपणे मिळण्यासाठी तुम्हाला नक्कीच काही प्रॉब्लेम येणार नाही जर आधार व्हेरिफिकेशन पूर्ण केलेलं असेल तर। आता या महिन्यामध्ये जे टेम्पररी दिव्यांग बांधव आहे, ज्यांच्याकडे टेम्पररी UDID कार्ड आहे, त्या दिव्यांग बांधवांना सुद्धा हप्ता मिळणार आहे। त्यामुळे हा हप्ता महत्त्वाचा आहे। इथून पुढे दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी केलेल्याच लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहेत। आता जर नोंदणी झालेली नसेल तर तीसुद्धा नोंदणी पूर्ण करून घ्या आणि आपल्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा। ही होती महत्त्वाची अपडेट, मार्च हप्ता आणि एप्रिल हप्त्याच्या वाटपासंदर्भातली महत्त्वाची वरून आलेली ही माहिती आहे, ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।